तुमचं येणं आमच्या घरी झालेलं आहे, आम्ही भाग्यवान आहोत. आणि या कन्येचं तुम्ही भविष्य पहा, तिचं गुणदोष अशा प्रकारचे पहा, तिला कोणता पती मिळेल, तिचं भाग्य कशा प्रकारचं आहे, हिचं थोडं काय करा, भविष्य सांगा. आताही महाराज लेकरू जन्मल्यानंतर आपण त्या लेकराची व्यवस्थित जर काळ वेळ सुंदर अशा प्रकारची लिहून ठेवली, अगदी व्यवस्थित वेळ लिहून ठेवली, तर आता सुद्धा जी जाणकार भविष्यकार मंडळी आहे त्यांना सगळं कळतं महाराज. विद्वान असायला पाहिजे मात्र तो, ते पोपट घेऊन हिंडणारा नाही ज्योतिषी, शास्त्रयुक्त शिकलेला पाहिजे. त्यानं जर ती कुंडली पाहिली, सगळे गुणदोष अशा प्रकारचे तो सांगत असतो महाराज. हल्लीच्या काळामध्ये हे वेळ काळ लिहून ठेवणं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. पण पूर्वीच्या काळातल्या जर लोकांना विचारलं, समजा घरामध्ये काही त्रुटी आहे, काही ब्राह्मणाला जंगम देवाला विचारायचं आहे, महाराज आमची कुंडली पहा, घरामध्ये सुख नाही, शांती नाही, काय करावं. मग ते देवबापा विचारतात आपल्याला, तुमची कुंडली आहे का? ते म्हणले नाही तेव्हा आमची कुंडली. तुमचा जन्म कधी झाला ते सुद्धा माहित नाही. जुन्या काळात अशी परिस्थिती होती, तेव्हा कॅलेंडर वगैरे सर्व काही नव्हतं. जुन्या काळामध्ये ब्राह्मण जंगम देव यायचे, आज शिवरात्री आहे हो म्हणून सांगायचे, आज एकादशी आहे हो म्हणून सांगायचे. आता सगळ्या सुविधा निर्माण झाल्या महाराज. आणि मग त्या माणसाला विचारलं, तुमचा जन्म कधी झाला? हे बघा आमचा जन्म काय सांगावं महाराज, पाऊस पडू लागला होता, ढगढग आलते, रात्र होती आणि आमची म्हैस येऊ लागते बघा, तेव्हा जन्म झाला. आता कोणती तारीख धरावते? म्हणून आता याची परिस्थिती चांगली आहे, वेळ काळ अगदी लिहून ठेवत आहे आणि लिहून ठेवावी महाराज. लेकरू जन्मल्याबरोबर शहाण्या माणसांनी हे कार्य करावं. त्या योगाने त्याची कुंडली अशा प्रकारची व्यवस्थित लिहित आहे.